नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव अभिषेक ठिगळे. तर आज टेटचा आपण एक पेपर बघणार आहे, शिक्षक पात्रता परीक्षा. तर त्याच्या एका कोर्स विषयी माहिती देतो. आपण हा कोर्स आपल्या एज्युकल्चर ॲपवर लॉन्च केलेला आहे. टेट अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी 30 प्रश्न येतात आणि त्यामुळे डिसाइडिंग सब्जेक्ट आहे असं म्हणू शकतो आपण. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे? गणिताचे कन्सेप्ट लेक्चर मिळणार आहे तुम्हाला, बुद्धिमत्तेचे कन्सेप्ट लेक्चर मिळणार आहेत, एमपीएससी चे पीवायक्यू मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर 2023 पर्यंत जे जे टेटचे पेपर झाले ते 16 पेपर झालेले, 2 रिपीट पेपर होते, 8 ते 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी चे असे जे असतात तसे 8 पेपर आणि 2 रिपीट झाले. तर असे एकूण टोटल 16 प्लस 2 पेपर असे 18 पेपरचं पीवायक्यू डिस्कशन सुद्धा असेल. आणि सोबतच त्याच्या आधी झालेल्या टेट परीक्षेतील पीवायक्यू प्रश्नांचा सुद्धा एक कोर्स मी आधीच त्याच्यात अपलोड करून ठेवलेला आहे. तुम्ही आता हा कोर्स परचेस करून हे लेक्चर बघायला सुरुवात करू शकता आणि रोज तुम्हाला या 18 पैकी एक लेक्चर अपलोड होत जाईल ऍप मध्ये. ठीक आहे. तर ज्यांना अंकगणित आणि बुद्धिमत्तेची चांगली तयारी करायची आणि हा कोर्स मी असा डिझाईन केलाय की तुम्ही सरळ सेवा, एमपीएससी, कंबाईन, टेट किंवा आपलं बीएमसी ची परीक्षा जे काय असेल सगळ्यासाठी हे पहिले लेक्चर तर माझे उपयोगीच असणार आहे. आणि परत प्रत्येक लेक्चर मध्ये फक्त तुम्हाला त्या रिस्पेक्टिव्ह एक्झामचे पीवायक्यू मिळणार आहेत. त्यामुळे तुमचे इतर जरी मित्र असतील की ज्यांना अंकगणित बुद्धिमत्ता चांगलं करायचंय ते हा कोर्स जॉईन करू शकतात. तर आज आपण टेटचा पेपर 1 बघतोय. 15 डिसेंबर 2023 साली झालेला पेपर 1 म्हणजे 5वी ते 7वीच्या ह्याच्यासाठी जो असतो तो वाला पेपर बघणार आहे आपण. आणि थोडक्यात जर अशा माझ्या पुस्तकाची माहिती देतो. माझं जस्ट अंकगणिताचं टॉपिक वाईज पीवायक्यू पुस्तक आलंय एमपीएससीचं. तर याच्यामध्ये काय केलंय मी, गणिताचे सगळे प्रश्न 2009 पासून 2023 पर्यंतचे एमपीएससी कंडक्ट करणाऱ्या सगळ्या एक्झामचे, कंबाईन, राज्यसेवा, फॉरेस्ट, टेक्निकल, सीडीपीओ, एएमव्हीए, इव्हन तो तालुका स्पोर्ट्सचा पेपर, ज्या ज्या एक्झाम एमपीएससी कंडक्ट करते 2009 पासून त्याच्यातले सगळे गणिताचे प्रश्न टॉपिक वाईज सॉर्ट करून आपण ह्याच्यात दिले. आणि प्रत्येक टॉपिकच्या समोर तिथे क्यूआर कोड दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला त्या क्यूआर कोड वरचं माझं अर्धा एक तासाचं लेक्चर बघून तुम्हाला माझी मेथड शिकता येईल. मी कसं सोडवतो की जे मी तुम्हाला नेहमी म्हणतो की एक्सचा वापर जास्त करायचा नाही, फॉर्म्युलाचा वापर जास्त करायचा नाही आणि कन्सेप्टवर फोकस करायचा. तर ते सगळं तुम्हाला ते क्यूआर कोड स्कॅन करून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बघता येईल. आणि नंतर जर तुम्ही हे सोडवायला घेतलं तर तुम्हाला जास्त मजा येईल. आधी प्रश्न केलेत जेणेकरून तुम्ही आधी स्वतः सोडवावं आणि नंतर मागच्या साईडला आपण त्याचं एक्सप्लेनेशन, डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की जे बघून तुम्हाला स्वतःला अनालिसिस करता येईल. तर हे पुस्तक ज्यांना हवं असेल ते घेऊ शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक पण देतोय आणि तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये सुद्धा तुम्ही मागवू शकता. तर चला आपण प्रश्नांना सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय, 11/14, 13/18, 17/31, 27/31 आणि 19/24 आणि 17/19 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिली संख्या कोणती? चढता क्रम म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत जाणे. ठीक आहे. आणि पहिली संख्या विचारली याचा अर्थ काय विचारले, सगळ्यात लहान संख्या कुठली विचारली. मग आपली मेथड काय, सरळ याला भाग घालवायचा. मग भाग डायरेक्ट घालवण्यापेक्षा आपण काय करतो, प्रत्येक ठिकाणी एक एक शून्य एक्स्ट्रा देऊन ठेवतो. आपण प्रत्येक ठिकाणी एक एक शून्य आपण एक्स्ट्रा देऊन ठेवलं आणि आता याच्यानंतर आपण भाग घालवायला जातो. मग कसं घालवणार, 110 भागिले 14 करायचं. तर 14 सत्ते 98, 14 सत्ते 98 उरले किती, 12. ठीक आहे. 12 म्हणजे 120. मग परत 14 सत्ते 98, 14 सत्ती 12 दर्शे, चालतंय. म्हणजे 14 8 12 दर्शे म्हणजे काय आलं 7.8. नंतर 130/18 करायचं आपल्याला. तर काय करणार, 18 सत्ते 26 असे पॉइंट दिला, 18 सत्ते 26 असेला. त्याच्यानंतर उरले किती 4 म्हणजे 0, 18 दुनी 36. त्याच्यानंतर 270/31 आहे, 270/31 कसं करणार, 31 सत्ते करू आपण, किती येते 7 1 7, 7 3 21, खूपच कमी येते. 8 करू, 8 1 8, 8 3 24 बसतंय. पण 8 आले की संपला की विषय. का संपला, कारण आपल्याला लहान पाहिजे, 8 रेस मध्येच येणार नाही, सगळ्याचे सगळं करावर पण लागत नाही. परत 24 सत्ता 68 असेल, 24 8 92 असेल, तर 24 सत्ता 68 असेल. उरले किती रे, 22. 22 म्हणजे 220, 24 90 सोडी 2 7.9 आलं. नंतर 170/19 आहे, 19 8 52 असेल, 19 90 71 असेल, म्हणजे काय ते 8 येते, संपलाच विषय, मोठाच येणार आहे. मग सगळ्यात लहान कुठला रे, 7.2 सगळ्यात लहान आहे. 7.2 सगळ्यात लहान असेल तर 13/18 काय असणार आहे, सगळ्यात लहान असणार
आहे. तर सगळ्यात लहान म्हणजे पहिला अपूर्णांक कुठला 13/18. पहिल्याच एक्झाम्पल वरून काय कळलं, शिक्षक म्हणून जे तुम्ही विद्यार्थ्यांना सांगणार आहे पाडेपाठ करा, ते आधी आपल्याला सुद्धा पाडेपाठ पाहिजे, तरच आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतोय. समजलं का सगळ्यांना? तर अशाच पद्धतीने आपण हे पीवायक्यू घ्यायचे. शिकवताना आपण एकदम बेसिक जात असतो, त्याच्यावर अख्खं एक लेक्चर असते शिकवताना, पण आता पीवायक्यू घेताना फक्त आपण तो प्रश्न एक्सप्लेन करणार आहोत. जायचं पुढे. चलो नेक्स्ट. 4, 8, 9, 2 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी जास्तीत जास्त संख्या किती? कशाचा प्रश्न आहे? परम्युटेशनचा प्रश्न आहे. किती अंकी संख्या बनवायची? 4. 1 2 3 4. काय फॉर्म्युला नाही वापरत मी ते एनपीआर एनसीआर वगैरे. 4 संख्या बनवायचे. आपल्याकडे किती संख्या आहेत? 4 आहेत. आणि एक अंक कितीदा वापरायचा आहे? एकदाच वापरायचा आहे, म्हणजे रिपीटेशन अलाउ नाही. मला सांगा 4 अंक आहेत, ही जागा मला भरायची आहे. प्रोबॅबिलिटीची गणित नेहमी रिअल लाईफ मध्ये जाऊन सोडवायची. ही जागा भरायची. काय करणार मी? हातात पेन घेणार, लिहायला जाणार आणि विचार करणार. माझ्याकडे अंक किती आहेत रे? 4. म्हणजे या जागेवर मी किती अंक भरू शकतो किंवा ही जागा किती प्रकारे भरू शकतो? त्या 4 पैकी कुठला पण एक अंक ठेवू शकतो ना मी. मग ही जागा किती प्रकारे भरली? 4. आता ही जागा मला किती प्रकारे भरता येईल? एक अंक तर वापरला कुठला तरी मी. 4, 8, 9, 2 पैकी कुठलाही वापरला असेल. मग माझ्याकडे आता राहिले किती अंक? 3. मग ही जागा किती प्रकारे भरता येईल? 3. ही जागा 2 आणि ही जागा 1. तर टोटल किती संख्या तयार होतील? यांचं करायचं पुन्हा. 4 त्रिकोण 12, 12 दुनी 24, 24 एके 24. किती संख्या तयार होतील? 24 संख्या तयार होतील. समजलं? पुढचा प्रश्न. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. विषम पण पाहिजे, संयुक्त पण पाहिजे. संयुक्त म्हणजे काय? मूळ नाही अशी, म्हणजे त्याला बऱ्याच संख्येने भाग जातो. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या यांनीच फक्त भाग जातो त्याला म्हणायचं मूळ संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? अजून कशाने पण जातो. मग सगळ्यात लहान विषम संयुक्त संख्या कुठली आहे? 9. 9 ला 3 ने पण भाग जातो, सो 9 काय? मूळ संख्या नाहीये, 9. आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. मूळ संख्या प्राइम नंबर, संयुक्त संख्या कंपोजिट नंबर. तर मूळ संख्या कुठली सगळ्यात मोठी? 97. बरोबर? 97. आता त्यांनी काय विचारले? यांची बेरीज किती? तर 97 आणि 9 किती आहे? तर 106. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या 9 आहे, कारण 1 नाही, 1 संयुक्त पण नसते, मूळ पण नसते. 3 नाही, 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, 7 मूळ संख्या आहे. आता 9 काय मूळ संख्या आहे का नाही? ती सर्वात लहान संयुक्त संख्या, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या. 97 आणि 9 किती आले? 106. 0.9 किलोग्रॅम, 3.5 हेक्टोग्रॅम, 22.5 डेकाग्रॅम. आता तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहित पाहिजे. 1 हेक्टोग्रॅम म्हणजे किती? 100 ग्रॅम. परत 1 डेकाग्रॅम म्हणजे किती? 10 ग्रॅम. हेक्टोग्रॅम म्हणजे 100 ग्रॅम, डेकाग्रॅम म्हणजे 10. मग करा. किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. लिहून ठेव वाटल्यास. 1 केजी म्हणजे किती रे? 1000 ग्रॅम. परत 1 हेक्टा म्हणजे किती रे? 100 ग्रॅम. परत 1 डेका म्हणजे किती रे? 10. आणि जास्त काय अवघड नाहीये. हे बघ, डिकेड म्हणतो ना, डिकेड म्हणजे दशक. H 100 प्लस म्हणतो, बरोबर? म्हणजे किती रे? 100. आणि के म्हणजे 2000 म्हणत नाही का आपण? 2K14 इयर म्हणतो बघा आता आजकाल. 2K22 चालू आहे किंवा 2K24 चालू आहे आता 2024. तसं तर केजीचं के म्हणजे किती? 1000. असं लक्षात ठेवण्यासाठी, कन्फ्युजन होऊ नये म्हणून सांगितलं तुम्हाला. आता 0.9 केजी म्हणजे किती रे? 0.9 गुणिले 1000 तर किती आलं हे? 900 ग्रॅम. वजा ब्रॅकेट मध्ये 3.5 हेक्टोग्रॅम गुणिले 100 केलं. 3.5 गुणिले 100 तर किती येतंय? 350. अधिक 22.5 डेका म्हणजे गुणिले 10 करायचं आहे, 225. सगळं ग्रॅम मध्ये करायला लागलो आपण. अधिक आणि हा हे झालं. अधिक 9.25 हेक्टो म्हणजे 100 न गुणायचं आहे, 925 ग्रॅम झालं. आता अधिक अधिक करून घेऊ. 900 आणि 925 किती आलं? 1825. वजा यांचं पण करून घेऊ. किती येते हे? 75. आणि 3 आणि 2 5. असा आडव्या बेरजा करता आल्या पाहिजे. 50 आणि 25 75. 3 आणि 2 5. हे आतापासून करायचं म्हणजे पेपरला व्यवस्थित वर्क होतंय. आता किती येते मग बघा. याच्यातून मी किती घालवलं? 575. 5 तून 5 गेले 0, 12 तून 7 गेले 5 आणि 18 तून 6 गेले 12. 1250 ग्रॅम. आणि उत्तर ऑप्शन नंबर 2.
समजलं? चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा. एका घड्याळात 8:20 आणि 9:08 या दोन्ही वेळा मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोनातील मापाचा फरक. तर काय असतं, कोण काढायचा आहे घड्याळाच्या काट्यातला? थीटा इज इक्वल टू 11/2m मायनस 30h. बरोबर. मग पहिली वेळ काय 11/2, m किती आहे रे? m 20, इथं 20 दिलं, मायनस 30 इंटू h किती आहे? h 8, तर इथं 8 लिहिलं. आलो आपण. आता त्याच्यानंतर बेन 10 20, 10 गुणिले 11 110 वजा 8 त्रिक 24 म्हणजे किती आलं? 240. मग काय तर हे सगळं मॉड मध्ये असतं, म्हणजे आतमधलं येणाऱ्यांचं काय जरी असलं तरी बाहेर येताना ते पॉझिटिव्ह होतं. 240 वजा 110 किती येतंय? 130. पहिल्याचं किती डिग्री आलं? 130 डिग्री. बरोबर. म्हणजे 8:20 तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? 120 चा. पुन्हा आपण थीटा इज इक्वल टू 11/2m, m किती आता? 8, तर 8 मायनस 30 इंटू h, h किती आहे? 9. करा मग, बे चोक 8, 11 चोक 44 वजा 9 त्रिक 27, 270. म्हणजे थोडक्यात 270 वजा 44 करायचं आहे. 270 वजा 40 किती? 230. बरोबर. आणि 230 वजा 4 226. पण हे आकडे किती छोटे छोटे दिसतात आणि आपले तर अँगल असे आले. मग आता काय करायला लागतं आपल्याला? एक तर ह्याचा अँगल 226 असतो किंवा अजून एक काय असतो रे तोच अँगल, त्यालाच काय म्हणू शकतो? 360 वजा 226. का? उलट्या बाजूने मोजला तर. बरोबर. तर 360 वजा 226 किती येते? 10 तून 6 गेले 4, 6 तून 2 गेले, 6 तून 3 गेले 3, आणि 3 तून 2 गेला 1. म्हणजे ह्याला आपण 134 डिग्री सुद्धा म्हणू शकतो. जे काय उत्तर येईल त्याला. का असं केलं बघा पोरांनो. हे जर मी म्हटलं 30 डिग्री, हे जर मी म्हटलं 30 डिग्री, पण कुणी रूल घातलाय असाच मोजायचा असतो अँगल? सांगितलंय कुणी? एखाद्याला असा मोजायचा असला तर टोटल सर्कल कितीचा? 360 चा. हा 30 आहे तर हा किती? 330. कळलं? समजलं? तसं 226 ने उत्तर जुळत नव्हतं ना, ऑप्शन मध्ये नव्हतं ना उत्तर, म्हणून आपण 226 ला काय केलं? 360 वजा 226 केलं, जे आले 134. आता त्यांनी काय विचारलं? दोन्ही कोनातील मापाचा फरक. 134 आहे आणि 130 आहे. किती डिग्रीचा फरक आहे दोन्ही मध्ये? 4 डिग्री. कळलं? त्याच्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि त्याला काहीच ऑप्शन नाहीये, तो म्हणजे हा फॉर्म्युला. एकदम इझी होऊन जातं. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता अशा आकृती दिली आहे तुम्हाला. तर वरील आकृती बी मधील आयताची लांबी रुंदी अनुक्रमे आकृती ए मधील आयताच्या लांबी रुंदीच्या दुप्पट आणि दीडपट आहे. म्हणजे याच्या दुप्पट लांबी आहे आणि रुंदी दीडपट आहे. जर ए मधील आयताची लांबी 20 असेल, याची लांबी 20 आहे आणि रुंदी 10 असेल, रुंदी 10 आहे, मग बी मधल्याची लांबी रुंदी काय होईल काढू आपण? काय आहे? लांबी आणि रुंदीच्या दुप्पट आणि दीडपट आहे. मग 20 ची दुप्पट किती? 40 आणि 10 ची दीडपट किती? 15. पटलं? कारण याच्या लांबी दुप्पट आहे आणि रुंदी दीडपट आहे. 20 ची दुप्पट 40, 10 ची दीडपट 15. आलो इथपर्यंत आपण. आता काय विचारलंय? तर दोन्ही आयतामधील रेखांकित भागाच्या क्षेत्रफळातील फरक. रेखांकित भाग आहे, तुम्हाला हा ट्रायंगल वाटतोय का रेखांकित भाग? बरोबर. मग हा ट्रायंगल असेल, ही त्याची उंची आहे आणि ही त्याची उंची किती आहे रे? 10. इथली तिथं आली. परत की हा त्याचा बेस आहे, ट्रायंगलचा पाया आहे आणि तो पाया म्हणजे वरचं 20 आहे. बरोबर. आता सेम हा पण एक ट्रायंगल आहे, ही त्याची काय उंची आहे. बरोबर. ही उंची किती आहे? 15 आणि हा त्याचा काय बेस आहे 40. तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल माहिती आहे की एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो रे? हा पाया गुणिले उंची. हा पाया गुणिले उंची. छोट्या वाल्याचं काढू आपण, ए चं काढू. एरिया ऑफ ट्रायंगल ए किती आहे? हाफ. पाया किती आहे? 20 आणि उंची किती आहे? 10. बेन 10 20, 10 10 100. त्याचा एरिया काय झाला छोट्या त्रिकोणाचा? 100. मोठ्या त्रिकोणाचा एरिया बघा, हाफ. पाया किती आहे? 40 गुणिले उंची किती आहे? 15. 22 40, 15 दोन्ही 30, 300. मग दोन्ही एरिया मधला फरक किती आहे रे? 300 वजा 100 200.
काय आन्सर 200 सेंटीमीटर वर्ग. तुम्ही मुलांना शिकवताना असं नाही शिकवायचंय, हे आता तुमच्यासाठी, तुम्ही शिक्षक बनणार आहे, तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज आहे म्हणून मी असं तुम्हाला ते युनिट वगैरे लिहिणे, प्रत्येक वेळी फॉर्म्युला लिहिणे, परत तुम्ही मार्क काढणार पोरांचे, ठीक आहे. स्पर्धा परीक्षा करताना काय करायचं असते, एवढा फास्ट. आता तुम्हाला गणित बुद्धिमत्ता येते किती, फक्त याची स्पर्धा राहिली आहे का, नाही, तुम्हाला गणित बुद्धिमत्ता किती फास्ट येते याची स्पर्धा आता राहिली. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की आता करताना फास्ट मध्ये, नंतर शिकवताना वगैरे प्रॉपर आपण करू जेव्हा आपण जॉब मध्ये सध्या. तर हा प्रश्न इथे भागिले चिन्ह आहे, भागिले चिन्ह तर करायचं आता 0.8 त्यालाच मी 8/10 लिहू शकतो का. परत भागाकार आहे, भागाकाराचा गुणाकार करतो आपण, पुढचं उलट करतो आणि 15/16. आता हे अधिक आहे, इकडे पण तेच करू, 0/5 गुणाकार करून 8/5 झालं. सॉल्व करा. 8 एके 8, 8 दुनी 16, 5 दुनी 10, 5 त्रिक 15. मग ह्याचं उत्तर काय आलं 3/2 4 अधिक. आता 0 अपॉन एनिथिंग, 8 गुणिले 0 0, 0 अपॉन एनिथिंग किती असते, 0च असते. म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं 3/4. 3/4 म्हणजेच काय असतं रे 0.75. 4 0 0, 4 7 28, 2 उरले, 4 पंचे 20, 0.75. समजलं सगळ्यांना व्यवस्थित, एकदम बेसिक टॉपिक आहे इथे, आले पाहिजे सगळ्यांना. 500 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने धावते, तर तिला 700 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न विचारलेला आहे. मग बघा 500 मीटर लांबीची आगगाडी 60 किलोमीटरच्या वेगाने धावते, तर तिला 700 मीटर लांबीचा किती वेळ. तर टाइम इज इक्वल टू काय असतं रे, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता इथं डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आगगाडीची लांबी किती 500. नेहमी लक्षात ठेवायचं, आगगाडी जेव्हा एखादा पूल ओलांडते, तेव्हा ती डिस्टन्स किती कव्हर करते, स्वतःची लांबी पण करते आणि पुलाची लांबी पण करते. स्वतःची लांबी 500 आणि पुलाची लांबी किती आहे 700, एवढं डिस्टन्स कव्हर करते ती, ठीक आहे. आणि किती स्पीड किती आहे तिचं 60 किलोमीटर तासाला जाते. आता 500 मीटर आहे, 700 मीटर आहे, 60 काय किलोमीटर आहे, चालेल का, नाही. ह्याला कितीने गुणायचं 518 ने. ह्याला आपण कसं लिहू शकतो, 500 आणि 700 1200, आणि हे खालचं 18 वर जातं, 1200 गुणिले 18 छेद 60 गुणिले काय होणार मग 0 0 गेले, 6 दुनी 12, 6 0 0, 5 एके 5, 5 चौक 20 आणि 18 चौक 72. वेळ काढत होतो काय ना, हे 72 सेकंद. किती वेळ लागेल 72 सेकंद. कळलं का सगळ्यांना व्यवस्थित, एकदम सिंपल. अख्खं स्पीड टाइम डिस्टन्स फक्त या एका कन्सेप्ट सुटतंय. 40 प्रकाराला 40 फॉर्म्युले वापरायचे नाहीत, ते परीक्षेला कामाला सुद्धा येणार नाहीयेत तुम्हाला. कळलं का, एकच गोष्ट नीट लक्षात ठेवायची, तशाच पद्धतीने मी घेतलेला आहे. कुठलाही टाइप आणा, फक्त मी याच्यावर सोडवलं, एकही वेगळे फॉर्म्युले यूज केलेले नाहीयेत. कन्सेप्ट एकदा समजली ना, अख्खा टॉपिक व्यवस्थित होतो तुमचा. चला नेक्स्ट. 4 3 6 या संख्येस 12 ने निश्चेस भाग जातो, तर स्टारच्या जागी काय. आता मला सांगा, 12 ची कसोटी माहित पाहिजे. ज्या संख्येला 12 ने भाग जात असेल, ठीक आहे, त्या संख्येला कशा कशाने भाग केला पाहिजे, 3 आणि 4 केला पाहिजे का नाही पाहिजे, बरोबर. आता मग तुम्हाला 4 ची कसोटी माहित आहे. 4 ची कसोटी काय, शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग केला तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. मी स्टारच्या ठिकाणी जर ऑप्शन 1 टाकला तर शेवटी काय येते 56 जातो का 4 ने, जातो. जो 5 येऊ शकतो, अजून 3 चं बघितलं नाही. मी इथं 4 टाकलं, 4 46 होते. 46 ला 4 ने जातो का, नाही. हा ऑप्शन झाला इथंच एलिमिनेट. परत मी इथं 7 टाकलं, 76 ला 4 ने जातो का, जातो. हे पण येऊ शकते. परत मी इथे टाकलं 3 36 ला 4 ने जातो का, जातो. 9 चौक 36, 5 चौक 9, 19 चौक 76. कळलं. आता म्हणजे आपल्याला फक्त एकच ऑप्शन एलिमिनेट करू शकतो, म्हणजे बाकीचे तिन्ही आपल्याला 3 साठी ट्राय करायला लागतील. लिहून घेऊ संख्या 4 3 5 5 6, पहिला ऑप्शन लिहिला. तिसरा ऑप्शन लिहू 4 3 7 7 6, चौथा लिहू 4 3 3 3 6. 4 ची 4 ने भाग जाणाऱ्या संख्या सगळ्या. आता दुसरं काय बघायचं आपल्याला, 3 ने भाग जाणार. 3 ची कसोटी काय, ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संख्येला 3 ने भाग जातो. करा बेरीज, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 5
17 17 आणि 6 23 23 ला 3 ने जातो का नाही म्हणजे पहिला ऑप्शन येईल का नाही तिसरा ऑप्शन बघा दुसरा तर आधी एलिमिनेट केला आपण तिसरा बघा 4 आणि 3 7 7 आणि 7 14 14 आणि 7 21 21 आणि 6 27 27 ला 3 ने जातो का जातो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 3 खालचं चेक करायची गरजच नाही तरी पण करू आता 4 आणि 3 7 7 आणि 3 10 10 आणि 3 13 13 आणि 6 19 19 ला 3 ने जातो का नाही म्हणजे याला पण 3 ने जाणार नाही तर कुठला आकडा बसणार आपला ऑप्शन नंबर 3 आपण काय चेक केलं 12 ने भाग घालवायचा ना मग 3 आणि 4 ने गेलाच पाहिजे मग 4 न एक ऑप्शन एलिमिनेट केला 3 न उत्तर काढलं आपण चला पुढचा 2011 साली गांधी जयंती रविवारी होती तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनाचा वार कुठला कुठलेच ते कोड वगैरे पाठ करायचे नाही तर ते उपयोगाला येत नाहीत महिन्यांचे कोड आपण सरळ लिहून करायचं एका मिनिटाच्या आत होता आणि आपल्याला 1 मिनिट वेळ दिलेला असतो कुठल्याही एक्झामला एका प्रश्नासाठी गणिताच्या 2011 साली गांधी जयंती रविवारी होती गांधी जयंती म्हणजे काय 2 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर कधी होतं रविवारी होतं 2 ऑक्टोबर कधी होतं रविवारी होतं आणि आता त्याच वर्षाशी प्रजासत्ताक दिन पाहिजे आपल्याला म्हणजे किती पाहिजे 26 जानेवारी कुठले कुठले दिवस कुठले कुठले महिने राहिले फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर पुढे आता मला पुढचं दिलंय 2 ऑक्टोबर आणि भूतकाळात जायचं मला मागे यायचंय ना मग 2 ऑक्टोबर आहे 2 ऑक्टोबरचे किती दिवस राहिले आता ऑक्टोबर मध्ये 1 म्हणजे किती ऑड दिवस 1 ऑड दिवस म्हणजे काय पूर्ण आठवड्यानंतर शिल्लक राहणारे दिवस नंतर सप्टेंबर मध्ये किती दिवस असतात 30 सप्टेंबरचे 30 दिवस पण अजून 7 चौक 28 उरले किती 2 फायनली किती आले 2 सिंगल डिजिट मध्ये करून घ्यायचं ऑगस्टचे 31 म्हणजे 3 जुलैचे 31 म्हणजे 3 7 चौक 28 उरले 3 जूनचे 30 म्हणजे 2 मेचे 31 म्हणजे 3 एप्रिलचे 30 म्हणजे 2 मार्चचे 31 म्हणजे 3 फेब्रुवारी 2011 साल आहे लीप वर्ष आहे का नाहीये मग फेब्रुवारीचे किती दिवस 28 म्हणजे 0 728 उरले 0 आणि 26 जानेवारीचे किती दिवस 31 पासून 26 पर्यंत तर 5 आणि 6 दिवस बघा 31 30 29 28 27 आणि 26 किती दिवस झाले 26 जानेवारीचे किती दिवस तर आपल्याला 26 जानेवारीचा वार काढायचा आहे ना आपल्याला सो आता टोटल किती झाले बघा 6 आणि 3 9 9 2 11 11 आणि 3 14 14 आणि 2 16 16 आणि 3 19 19 आणि 3 22 22 आणि 2 24 24 आणि 1 25 आता 25 कधी ऑड दिवस असतात का नाही ऑड दिवस 7 पेक्षा कमी अजून 7 ने भागा 7 त्रिक 21 उरले किती 4 म्हणजे किती ऑड दिवस आहेत 4 मग जर 2 ऑक्टोबरला रविवार असेल तर 26 जानेवारीसाठी काय 4 दिवस मागे जायला लागेल मग रविवारच्या मागे 4 दिवस जावा काय काय येते शनिवार शुक्रवार गुरुवार आणि कुठला आला बुधवार तर रविवारच्या आधीचा चौथा दिवस जर काढला आपण तर तो कुठला येतोय बुधवार म्हणजेच प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला कुठला वार असेल रे बुधवार असणार ऑप्शन नंबर 3 डुएबल आहे एका मिनिटातच होतोय तुम्हाला प्रॉपर प्रत्येक समजावून सांगतोय परीक्षेत तुम्ही हे लिहिणार का तुम्हाला माहिती आहे ना 30 तर डायरेक्ट 2च लिहिणार ना तुम्ही ही लाईन लिहिणारच नाही तुम्ही परीक्षेत परत एवढं डिटेल लिहिणार का नुसतं इनिशियल लिहिणार आता मी शिकवतोय लेक्चर घेतोय कोणतर बघणार आहे मला व्यवस्थित त्यामुळे मी एवढं डिटेल एक्झाम मध्ये पटपट पटपट करायचंय इथं काही दिखायला मार्क आहेत का नाही तुम्ही टिक कशाला करताय त्याला मार्क आहे समजलं पुढचा प्रश्न बघा एका आयताकृती बागेला 5 वेढे असलेले तारेचे कुंपण करण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये याप्रमाणे 17,000 रुपये खर्च आला किती खर्च आला 17 जर बागेची रुंदी 50 मीटर असेल तर बागेच्या समोरासमोरील दोन टोकातील अंतर किती किती रुपये खर्च आला रे एका मीटर साठी 10 रुपये आपल्याला खर्च किती आलाय 17,000 खर्च आला एका मीटरला 10 रुपये मोजतो आपण सर खर्च आला 17,000 म्हणजे किती मीटरचं कुंपण लावलं रे आपण 1700 मीटरचं कुंपण लावलं का 1 गुणिले 10 तसं 1700 गुणिले 10 17,000 म्हणजे आपण 1700 मीटरचं कुंपण लावलं जर आपण हा आयत पकडला असा
त्याला किती मीटरचं कुंपण लावलंय 1700. आता 1700 मीटरचं कुंपण कधी लागले? जेव्हा त्या आयताला किती वेढे दिले आपण? 5 वेढे दिले. मग आपण एक वेढा काढूया. मग एक वेढा काढायचा असेल, 5 वेढ्यांचं अंतर 1700 आहे. एक वेढा द्यायचा असेल तर 1700 भागिले 5. एक वेढाला किती लागेल ते कळेल. मग किती येते? 5 त्रिक 15, 2 उरले, 5 चौक 20 आणि परत काय येणार? 5 शून्य 0. म्हणजे जर तुम्हाला एकच वेढा काढायचा असेल तर किती येते रे? 340. आणि एक वेढा म्हणजे काय असते? लांबी रुंदी लांबी रुंदी, बरोबर? म्हणजेच परिमिती ना, आयताची परिमिती. आणि आयताची परिमिती काय असते मग? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी किंवा 2 लांबी अधिक 2 रुंदी. मग सांगा परिमिती त्यांनी किती दिली आहे? 340. एक वेढा म्हणजे तीच परिमिती 2. लांबी काय रे? रुंदी किती दिली आहे? 50 आली. रुंदी आली 50. तर तुम्हाला विचारले लांबी किती, दोघांच्यातलं अंतर किती विचारले. करा मग. हे किती आलं इकडं? 2 न भागलं तर 170. लांबी अधिक 50. तर लांबी बरोबर 170 वजा 50 किती येते? 120. एकदम सिस्टमॅटिक. आपल्याला जे माहित आहे ते. वेढा देणे म्हणजे काय असतं? परिमिती असते. पर किती वेळे दिले? 5 वेळे दिले. 10 रुपये खर्च आलाय, 17,000 खर्च आलाय. मीटरला 10 रुपये म्हणजे 17,000 रुपयामध्ये किती मीटर तुम्ही कुंपण घातलं? 1700. पण 1700 मीटर कितीचा आहे? 5 वेळ्यांचा आहे. एक वेळा कितीचा आला? 1700 भागिले 5, 340 चा. 340 चा एक वेळा म्हणजे 340 परिमिती. काय पण आपल्या सूत्रात. ओके, तर काय येणार बघ? 120. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. शेजारील आकृतीतील रेख EG ही वर्तुळाची सर्वात मोठी जीव आहे. EG सगळ्यात मोठी जीव आहे म्हणजे डायमीटर आहे, व्यास आहे. बरोबर? व्यास आहे. प्रॉपर सगळे इक्वल इक्वल केले म्हणजे सगळंच इक्वल आहे, हे पण इक्वलच आहे. बरोबर? नंतर चौकोन EFGH ची परिमिती EFGH ची परिमिती किती आहे? 196. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. तसेच रेख FG सिमिलर आहे रेख GH ला. FG आणि GH सिमिलर आहे, दिलेच त्यांनी. हे सिमिलर म्हणजे हे सुद्धा सिमिलर. सगळ्या हे आणि हे सिमिलर. आता ते दोघं किती आहेत? FG किती आहे? 56 आहे. FG 56 असेल तर हे पण किती असणार? 56. बघा हे दोन्ही पण सेम आहे. ह्याला x पकडले मी, मग ह्याला पण x पकडलं. तर ते 2x अधिक हे 56 आणि 56 किती येतं? 112. हीच परिमिती झाली ना. ती परिमिती किती दिली त्यांनी? 196. तर 2x बरोबर काय झालं? 196 अधिक चिन्ह इकडं वजा केलं. 6 तून 2 गेले 4, 9 तून 1 गेला 8, 84. म्हणजे x बरोबर काय आलं? 2 8 आणि 2 दुनी 42. बरोबर? म्हणजे हे तुमचं किती आलं? 42. आता जेव्हा आपण कधी असा व्यास असतो आणि व्यासातून असा आपण त्रिकोण कधी पण काढतो तेव्हा हा अँगल कितीचा असतोय? 90 डिग्रीचा. हे 7वी किंवा 8वीला गणिताचं प्रमेय आहे. 90 डिग्रीचा. मग हा 90 चा झाला. आपल्याला हे माहित आहे. हे किती दिले त्यांनी? 56 दिले. आकृत्या फिरवले फक्त. आणि हे किती दिले? 42 दिले. 56 आणि 42 दिले. तर आपल्याला हे काढता येईल की पायथागोरसच्या थेरम नुसार. काय असतो पायथागोरसचा थेरम? याला x पकडला आता. x चा वर्ग बरोबर 56 चा वर्ग अधिक 42 चा वर्ग. करत बसाल. छोट्या छोट्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत शिक्षक बनताना. विद्यार्थ्यांना पण सांगायचं तुम्ही नंतर. तर काय असणार आहे? 56 म्हणजे काय? 7 गुणिले 8 म्हणजे 7 चा वर्ग गुणिले 8 चा वर्ग करू का? अधिक 42 म्हणजे काय? 7 चा वर्ग गुणिले 6 चा वर्ग करू का? 7 × 56 7 × 42. कशावरून केलं आपण हे? ते आपण असं करू शकतो. ab⁻m असेल तर a चा m घात गुणिले b चा m घात असं वेगळं करू शकतो. ते कसं शिकायचं असते? इथं शॉर्टकट साठी शिकायचं असते. दोन्हीतून काय कॉमन काढायचं? 7 चा वर्ग. 7 चा वर्ग कॉमन काढला तर इथं काय राहतंय? 8 चा वर्ग आणि इकडे काय राहतंय? 6 चा वर्ग. मग आता तुम्हाला माहित आहे एक त्रिकोण. काय त्रिकोण माहित आहे? 7 चा वर्ग तसाच ठेवला. 8 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग 100 असतं म्हणजेच 10 चा वर्ग असतो. तर गुणिले 10 चा वर्ग. हे काय झालं रे तुमचं? x वर्ग झालं.
बरोबर. x वर्ग झाला तर x काय येणार, स्क्वेअर रूट काढलं, वर्गमूळ घेतलं तर 7 वर्गाचं वर्गमूळ 7, 10 वर्गाचं 10, म्हणजे किती आलं याचं, x किती आला 70, आणि x आपण काय पकडलेला त्याचा डायमीटर पकडलेला, तर हा डायमीटर किती आला 70. त्यांनी काय विचारले, वर्तुळाचा परिघ किती असतोय 2 पाय r, 2 पाय r, किंवाच आपण ह्याला पायडी पण म्हणू शकतो. डायमीटर म्हणजे 2r असतं ना, व्यास म्हणजे 2 गुणिले त्रिज्या. मग पाय किती आपलं 22/7 गुणिले डायमीटर किती आला मगाशी 70, तर 7 आहे 70, 22 गुणिले 10 किती येणार 220. तर डायमीटर परिघ किती आला वर्तुळाचा 220. चांगला प्रश्न होता हा, वेळ घेणारा प्रश्न होता, कारण हे एवढं सगळं तुम्हाला करावंच लागणार आहे, त्याला काय शॉर्टकट नाहीये. ठीक आहे, अंदाज लावून तुम्ही करू शकता, पण हे तुम्हाला माहित असणं पण गरजेचंच आहे. नेक्स्ट, तर L into M अपॉन C अधिक B, म्हणजे रोमन दिलेत त्यांनी, रोमनचं तुम्हाला करायचंय. एक एक गोष्ट माहित पाहिजे तुम्हाला. एक तर L म्हणजे किती माहित पाहिजे, साध्या साध्या गोष्टी माहित आहेत तुम्हाला. LCD जर लक्षात ठेवलं तुम्ही, LCD तरी पण तुम्ही चालू शकते ते तसं. तर L म्हणजे काय 50, M म्हणजे काय 1000, C म्हणजे काय सेंचुरीचा 100 असं लक्षात ठेवा. ओके, आणि B म्हणजे काय असते 5, तर ते अधिक नाहीये, भागिले, अधिक नाही हे भागिले, टायपिंग मध्ये थोडंसं भागिले. तर काय काय ना 100 ला 100 गेले, M म्हणजे 1000 बोललो, ठीक आहे. 100 आणि इथे 10 राहिले, 2 शून्याला 2 शून्य गेले, 10 राहिले. M म्हणजे 1000 असतंय आणि C म्हणजे सेंचुरी, 1 शून्य राहिले तर 2 शून्याला 2 शून्य गेले, 50 गुणिले 10 500, आणि 500 भागिले 5 किती येत आहे 100, आणि 100 म्हणजे काय असतंय सेंचुरीचं C. कळलं का सगळ्यांना व्यवस्थित? x/15 ही एक विषम संख्या आहे, या संख्येनंतर क्रमाने येणारी 13वी समसंख्या कुठली? मला एक सिंपल सांगा, x/15 ही विषम असेल तर x/15 नंतरची पहिली समसंख्या कुठली, x/15 अधिक 1. बरोबर, एक समसंख्या गेली, आपल्याला कितीवी काढायची आहे 13वी काढायची, म्हणजे 12च राहिले. आणि समसंख्येनंतरची जर 12वी काढायची असेल आपल्याला तर अधिक 24 करायची. बरोबर, 12वी पाहिजे ना, अधिक 24 करा, पण समसंख्येनंतर, म्हणून आधी एक समसंख्या काढून घेतली आपण. काय राहिलं शेवटी x/15 अधिक 24 आणि 25. मग आहे का ऑप्शन, नाहीये, तिरकस गुणाकार केला त्यांनी. x अधिक 15 5 75, 15 दुनी 30 आणि 7 37 छेद 15, x अधिक 375 छेद 15. कळलं, ऑप्शन नंबर 1. समजलंय सगळ्यांना व्यवस्थित? आपण काय केलं, 13वी समसंख्या काढायची होती आणि ती विषम संख्या, मग आधी काय केलं, एक मिळून समसंख्या काढून घेतली आपण, एक मिळवलं. आता 12वी समसंख्या राहिली, मग 12वी समसंख्या असताना 12 दुनी 24 ऍड करतो. थोडक्यात 2 नंतरची पहिली समसंख्या काढायची, 1 ची दुप्पट 2 ऍड करतो ना आपण, 2 आणि 2 4. 2 नंतरची तिसरी समसंख्या काढायची. बरोबर, तर कुठली आहे तिसरी समसंख्या 4 6 8 आहे, पण तिसरी काढायची म्हणून 3 दुनी काय केलं 6, तशी 12वी काढायची, काय केलं 12 दुनी 24, छोट्याला लावायचं मोठ्यात यूज करायचं. 24.487 या संख्येतील उजवीकडील 7ची स्थानिक किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट नसेल? उजवीकडील 7ची स्थानिक किंमत किती आहे रे, 7ची स्थानिक किंमत 7 गुणिले 10 चा पॉइंट मध्ये म्हणून वाला तिसरा लिहिला आपण, आणि डावीकडील 7ची स्थानिक किंमत किती, एकच कांचा आहे तो 7. काय काय उत्तर येऊ शकतं त्याचे, 7 ला 7 गेले 10⁻³ पहिलं उत्तर येऊ शकते. 10⁻³ हे झालं पहिलं. 10⁻³ म्हणजे काय असते 1/1000, म्हणजे हे पण उत्तर येऊ शकते. आणि 1/1000 म्हणजे काय झालं 0.001, म्हणजे काय झालं हे पण उत्तर येऊ शकते. पण हे उत्तर येईल का रे, हे उत्तर येणार नाही. 1/10⁻³ हे उत्तर येईल का नाही, कारण हे पुढे जाऊन काय बनेल 10⁻³ बनेल, म्हणजे काय 1000 पट आहे का ते, 1000 पट नाही, 0.001 पट.
त्यामुळे हे उत्तर येणार नाही. कुठलं पट नसेल म्हटलंय काढायची गरज नाही. जे 3 ऑप्शन सारखे आन्सर देत आहेत ते एकत्र गट्टा, जो ऑड वन आउट आहे तो ऑड वन आउट गटातला बसणार. ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 10 पुस्तके उरतात. जर पुस्तकांची एकूण संख्या 850 असेल आणि दोन्ही तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या 2 क्रमवार समसंख्या असतील तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? थोडक्यात आपल्याला काय करायचंय, किती रे 850 पुस्तकं वाटलेत पण 10 पुस्तकं उरली ना, 850 मधून 10 उरली तर वाटली किती रे पुस्तकं? 840 पुस्तकच वाटली. 840 पुस्तकच वाटली आपण. आता 840 पुस्तकं वाटली आणि आता आपल्याला काय पाहिजे, दोन सलग समसंख्यांची ती बेरीज पाहिजे. मग काय काय बेरीज येऊ शकते? दोन सलग समसंख्यांची जर बेरीज पकडली आपण तर काय काय बेरीज येऊ शकते सांगा? दोन क्रमवार समसंख्या असतील म्हणजे अशा दोन समसंख्या निवडायच्यात आपल्याला की ज्या दोघांनी ह्याला भाग केला पाहिजे. ठीक आहे, मग 90 एक एक ऑप्शन घेऊ आपण. 90 चं काय असणार? कुठल्या दोन समसंख्यांची बेरीज आहे, कसं ओळखायचं? 90 चे निम्म किती? 45. 45 च्या आधीच एक घ्यायचं 44 आणि नंतरचं एक घ्यायचं 46. आता 44 च्या पाड्यात 840 आहे का? नाही. 44 म्हणजे 888 असते, त्यामुळे 90 ऑप्शन येईल का? नाही. परत 82 ऑप्शन घेतला आपण. 82 तर 82 चे दोन पार्ट काय होणार? 82 चं निम्म किती? 41 म्हणजे एक होणार 40 आणि दुसरा होणार 42. 40 च्या पाड्यात 440 आहे का? आहे. 42 च्या पाड्यात आहे का? आहे. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? 82. बाकी कशातच तसं होणार नाही. पाड्यातलंच का बघतोय? सगळ्यांना समसमान वाटायचे आहे ना. हे सगळं शिकवलेलं आहे बघा इक्वेशन मध्ये. अंदाज कसा लावायचा, डायरेक्ट कसं जायचं, ऑप्शन वरून कसं जायचं, काही हातात पेन न टेकवता कसं जायचं, सगळं वर्गात झालेलं. मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 7 पट आहे. कसं करायचं बघा, 307 पट आहे. मुलगा आणि वडील कधी पण असाल तर लक्षात ठेवायचं, ज्याच्याशी कंपॅरिझन केले, कुणाशी कंपॅरिझन केले? वडिलांच्या वयाशी असं काहीतरी बोललेत ना, तर ज्याच्याशी कंपॅरिझन केले तो कुठं असतो? छेदात. म्हणजे वडिलांचं वय किती? 7, मुलाचं वय किती? दोघांच्या वयातील फरक किती सांगितलं त्यांनी? 40 वर्ष. एक्स बिक्स काय पकडायचं नाही. आता आपल्या ह्याच्यात जायचं, आपल्या रेशोच्या भाषेत. रेशोची भाषा म्हणजे आपली भाषा. मी पद्धत हे केली तर आपली भाषा आणि त्यांची भाषा, तर ते सांगतो. आपली भाषा म्हणजे रेशोची भाषा, पर्सेंटेजची भाषा. त्यांची भाषा म्हणजे वयाची भाषा, मार्काची भाषा, वजनाची भाषा, पैशाची भाषा. ठीक आहे, मग आपल्या भाषेत मुलगा आणि वडील याच्यात कितीचा फरक आहे? 4चा. कोणाच्या भाषेत? आपल्या भाषेत. त्यांच्या भाषेत तो फरक कितीचा आहे? 40 वर्षाचा. म्हणजे आपल्या 4ला ते किती म्हणतायत रे? 40 वर्ष म्हणतायत. म्हणतात का? आपल्या 4ला ते किती म्हणतायत? 40 वर्ष म्हणतायत. मग आपल्या 1ला किती म्हणतील ते? 10 वर्ष. आपल्या 1ची किंमत किती करतील ते? 10 वर्ष. 4नं भागलं फक्त याला, बरोबर? तर विचारलंय काय? तर आणखी 10 वर्षांनी मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या. आधी आजचं तर काढू. जर आपल्या 1ला 10 म्हटलं असेल तर आपल्या 3ला किती म्हणतील? 30 वर्ष. आणि आपल्या 7ला किती म्हणतील? 70 वर्ष, बरोबर? मुलगा आणि वडील यांचं आजचं वय काय झालं? 30 आणि 70. त्यांनी काय म्हटले? आणखी 10 वर्षांनी मुलगा कितीचा होईल? 40चा होईल आणि वडील कितीचे होतील? 80चे होतील 10 वर्षांनी. तर मुलाचे वय वडिलांच्या वयाचे किती पट असेल रे? निम्म असेल ना. मुलाचं वय आणि 40 हे 80च्या निम्म. त्यामुळे काय ना, ऑप्शन नंबर 3. कुठे तुम्हाला x दिसतंय का? x फक्त असे आकडे टेकवले, कुठलं कॅल्क्युलेशन दिसतंय का जास्त मोठं वाले? काहीच नाही. अख्खा गणित असं आपल्याला शिकायला येतो. ओके, नेक्स्ट. एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा होतो. मला सांगा, एखादी गोष्ट जर 4% तोट्यात विकली म्हणजे ती विकली कितीला? 96%ला. 100 मधून 4 वजा केलं. जर वस्तूची विक्री किंमत 550 रुपयाने वाढली, विक्री किंमत कितीने वाढवली? 550 रुपयाने, तर 6% नफा झाला असता. 6% नफा होणे म्हणजे विकणं कितीला? 106%. बरोबर? तर वस्तूची मूळ किंमत किती? मला एक सांगा, 96% 106% जम झालं. टक्क्यांच्या भाषेत किती गॅप पडला रे? 4 आणि 6 10% गॅप पडला. पण तोच रुपयांच्या भाषेत कितीचा गॅप आहे? 550 रुपयांचा गॅप आहे. तोच रुपयांच्या भाषेत कितीचा गॅप आहे? 550 रुपयांचा गॅप आहे. आता मग मला सांगा, जेव्हा आपलं 10% वाढतंय
तेव्हा रुपयांच्या भाषेत त्यांचं किती वाढतंय 550. जेव्हा आपलं 1% वाढेल तेव्हा त्यांचं किती वाढेल 55 रुपये. 10 भागलं फक्त. बरोबर. आता काय विचारले वस्तूची मूळ किंमत. कधी पण पर्सेंटेज मध्ये मूळ किंमत, सुरुवातीची गोष्ट, सुरुवातीला असलेले विद्यार्थी, परीक्षा देणारे विद्यार्थी, एमआरपी, खरेदी किंमत, सुरुवातीचं सगळं पर्सेंटेज चॅप्टर मध्ये आपण काय पकडतो 100 पकडतो. मग मला सांगा 1% म्हणजे 55 आहे, तर 100% म्हणजे किती रे 55. 1 वर 2 शून्य दिले 55 वर पण 2 शून्य दिले, तर त्याची किंमत किती होती 5500. नफा बरोबर विक्री वजा खकी, तोटा बरोबर खकी वजा विकी. असलं काहीतरी शिकतोय का आपण? शिकत पण नाही, शिकायला लागणार पण नाही. एकदा जर तुम्हाला आपलं आणि त्यांची माझी मेथड जर कळाली सगळं सोपं होत आहे. पुढचा श्याम जवळ रुपये 500, रुपये 20, रुपये 50, रुपये 1000 आणि रुपये 100 किमतीच्या समान संख्येत नोटा असून रक्कम 78490 रुपये. मला सांगा सगळ्या नोटा समान आहेत तर एकसाथ पकडू, मग टोटल किती असतील रे रुपये एकत्र आलेले नोटा? तर 500, 520, 570, 1570 आणि परत ते 1670, म्हणजे 1670 एक्स नोटा आहेत ना सगळ्याच्या. बरोबर किती रे 78490. सगळ्यांचे एक्स एक्स आहेत, सगळ्यांची बेरीज केली आपण. चांगलं चांगलं लिहित बसायचं ना पेपर मध्ये, वेळ नाही तेवढा आपल्याला. मग एक्स बरोबर किती येते 78490 भागिले 1670. तर 0 0 गेले. आता मला 167 न ह्याला भाग करायचं, मला पाडा येतो का नाही? मला अजून एक गोष्ट येते काय ते, मला 7 ला किती न गुणल्यावर 9 येतं रे? 7 ला 7 न गुणल्यावर, मग मी ह्याला जर 7 न गुणलं चालेल का? नाही. 10 न गुणलं तर 1670, ते जरा पुढे जायला लागेल ना. 4 न जर गुणलं तर 64 जवळ चालले, मग मी 4 च्या पाड्यात जातो, 40 च्या पाड्यात. ठीक आहे, तर 40 च्या पाड्यात 7 17 27 37 47, म्हणजे थोडक्यात मी 167 ला अंदाजपंचे 47 न गुणून बघतो. का केलं मी? 10 न गुणलं 1670 चालले, 20 न गुणलं 3200 समथिंग चालले, 30 न गुणलं 4800 चालले, 40 न गुणलं 6400 समथिंग चालले, 50 न गुणलं तर 1685 जरा पुढे चाललंय, जरा मागे. 50 च्या आधीचं काय 7चं एकक स्थान असलेलं 47. ट्राय करून बघू. 167 गुणिले 47 जमतंय का? 7 7 49, 4 आले, 7 7 42 आणि 4 46, 4 आले, 7 1 7 आणि 4 11 0, 4 7 28, 2 आले, 4 7 24 आणि 2 26, 2 आले, 4 1 4 आणि 2 6, 4 4 16 9. एक सेकंड, 4 7 28, 2 आले, 4 7 24 आणि 2 26, 2 4 1 4 आणि 2 6, 4 4 16 वरच. एक सेकंड, 167 ला आपल्याला 47 ने गुणायचं होतं. 7 7 49, 7 7 42 आणि 4 46, 7 1 7 7 1 7 4 11, करेक्ट आहे. 4 7 28, 2 4 7 24 2 26, 2 4 1 4 4 2 9 8 7 14, 6 आणि 7 1 8, 6 आणि 7 7849 आलं का? म्हणजे जो आपला अंदाज होता तो ठरला का खरा? 47. म्हणजे प्रत्येकाच्या किती नोटा आहेत 47. आता त्याने काय म्हटलं, जर त्याने 50 आणि 500 किमतीच्या नोटा बँकेत भरल्या तर त्याचे जो किती रुपये राहिले 50 आणि 500 चे, म्हणजे 550. त्याच्या एकूण नोटा किती आहेत प्रत्येकी 47. हे एवढं त्यानं काय भरलंय बँकेत भरलं. तर मग एवढं जर बँकेत भरलं असेल तर त्याच्याकडे उरलं किती असं विचारलं आपल्याला. मग करा गुणाकार. मग हे एवढं करण्यापेक्षा जर 500 आणि 50 बँकेत भरले असतील तर उरलेत किती रे 1120 चे उरलेत. मग आपण असंच करू ना, 1120 गुणिले 47 वजा 550 गुणिले 47. नेहमी असं करायचं, डबल डबल कॅल्क्युलेशन करायचे. 47 कॉमन काढलं, टोटल मधून वजा करण्यापेक्षा एवढ्याच उरलं ना. भरलं किती विचारलंच नाहीये. 550 भरलं, 1120 उरलं, डायरेक्ट एवढंच करायचं. 1120 गुणिले 47 उरले आपलं. शून्य शेवटी लावून टाकू. 112 गुणिले 47 करू आपण. 7 दुनी 14, चला 1, 7 1 7 आणि 1 8, 7 1 7, 4 दुनी 8, 4 1 4, 4 1 4, 4 8 8 16, 7 4 11 आणि 1 12, 4 आणि 1 5.
52,640. पुन्हा एकदा लक्ष द्या, थोडीशी आपली गडबड झाली इथे. तर प्रत्येकाचे आपण x x x x आणि x नोटा पकडल्या तर टोटल किती होतील ते 550 570 670 आणि 1000 आणि 670 1670 x बरोबर रुपये किती म्हणले ते 78490. तर x म्हणजे किती आलं 47. प्रत्येकाचे किती नोट आहेत 47. परत म्हणले 500 आणि 50 च्या नोटा बँकेत टाकल्या. मला सांगा 500 आणि 50 च्या नोटा जर बँकेत टाकल्या उरले किती रे 20 100 आणि 1000 1000 आणि 100 1120 1120 रुपये उरले. प्रत्येकाचे किती नोट आहेत 47. तर 1120 गुणिले 47 किती आलं 52,640. समजलं? पुढची गडबड झाली. चला पुढचा प्रश्न आहे. खाली त्रिकोणाच्या बाजूंच्या मापाचे संच दिले आहेत त्यापैकी कोणता संच त्रिकोण रचना करता येणार नाही. नेहमी लक्षात ठेवायचं कधी पण आपण जर कुठलाही कसाही त्रिकोण काढला तर त्याच्या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच पाहिजे. कुठल्याही दोन बाजूंची बेरीज. मला बघा 80 60 140 100 पेक्षा मोठा आहे. 80 100 180 60 पेक्षा मोठा आहे. 100 आणि 60 160 80 पेक्षा मोठा आहे. कुठल्या पण दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच आहे. इकडे बघा हे 2.9 ह्याच्यापेक्षा मोठा आहे, हे याच्यापेक्षा मोठा आहे आणि हे याच्यापेक्षा मोठा आहे. बरोबर. पण इथं तसं होत नाही. 50 आणि 30 किती 80 80 90 पेक्षा लहान यायला लागलं ना. दोन बाजूंची बेरीज 90 पेक्षा लहान असं स्ट्रक्चर असा त्रिकोण तुम्ही काढूच शकत नाही. त्यामुळे काय येणार आहे ऑप्शन नंबर 3. काय म्हणू शकतो तुम्ही कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही कधी पण तिसऱ्या बाजूपेक्षा तिसरी म्हणजे कुठली पण उरलेली जी असेल ना तिसऱ्यापेक्षा मोठीच पाहिजे. त्रिकोणातील कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा काय पाहिजे मोठीच पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट 27 मीटर घनफळ असणाऱ्या भरीव लाकडी घनापासून 1 सेंटीमीटर बाजू असलेले घन कापून वेगवेगळ्या जोडणीने नवीन तयार केलेल्या भरीव इष्टिकाचे तिचे पृष्ठफळ खालीलपैकी किती असू शकते. पृष्ठफळ विचारले. 27 मीटरचा आहे 1 सेंटीमीटरचे केलेत. 1 सेंटीमीटर बाजू असलेले घन केलेत आपण तयार. ते 1 सेंटीमीटर नाही 1 मीटरच पाहिजे. तर टोटल किती घन तयार होतात 27 घन तयार होतात. टोटल किती घन तयार होतात 27. हे 1 मीटरच पाहिजे. 27 मीटर क्यूब 1 मीटर बाजू असेल घन कापून तयार केले तर किती होतात छोटे छोटे घन 27 अपॉन 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे किती असते 27/1 म्हणजे टोटल घन किती तयार होतील छोटे छोटे 27. छोटे छोटे 27 घन तयार होतील. याला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मांडायचे. कसे पण मांडू शकतो. इष्टिका चिठ्ठीसारखं मांडायचं क्यूबॉइड प्रमाणे. सगळ्यात पहिल्यांदा आपण कसं मांडणार एकदम टापटीप म्हणजे कसं आपलं नेहमीप्रमाणे असं मांडणार आपण. आणि आता आपल्याला काय विचारले पृष्ठफळ विचारले. आता पृष्ठफळ विचारले असं पृष्ठफळ विचारले. आता आपल्याला मग कसं करायचं 1 1 1 म्हणजे कितीच झाले 3च उभं पण 3च आणि असं पण 3च. तर 3 बाय 3 बाय 3चा घन बनला हा इष्टिका चिठ्ठी बनली. तर याचं पृष्ठफळ काढायचं. पृष्ठफळ काय असतं पृष्ठफळ असतं आता क्यूब बनलाय तर 6 into l चा स्क्वेअर 6 into l चा स्क्वेअर 6 into l चा स्क्वेअर एक बाजू 300 सो 6 गुणिले 3 चा वर्ग म्हणजे 6 9 54 54 मीटर स्क्वेअर 54 मीटर स्क्वेअर मिळालं. मग काय लगेच आन्सर तो लिहिणार का नाही. हे असंच मांडा असं काय त्यांनी सांगितलंय का नाही. तुम्ही कसंही मांडू शकता. त्याला तुम्हाला जसं पाहिजे तसं मांडू शकता. आता मी असं मांडलं. आता मी जर असं मांडलं तर टोटल 27 जण आहेत ना आपल्याकडे. अशी प्लेट तयार केली तर मी अशी प्लेट तयार केली म्हणजे अशी कॅडबरी आडवी ठेवली असं पकडायचं
ठीक आहे, कॅडबरी जर आडवी ठेवली अशी आपण आणि त्याचे असे 9 चे पीस केले, आणि 3 तुकडे केले असे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 चे असे 3 तुकडे केले तरी पण 27च आहेत. ह्याचं एक वेगळं तयार होणार. बरोबर, पृष्ठफळच विचारलंय ना आपल्याला. मग हे 9 इथं खाली 1 ची लेंथ असेल, छोटे छोटे क्यूब्स आहेत आपले, ठीक आहे, खाली 1 ची लेंथ असेल आणि इकडे कितीची असेल 3 ची, म्हणजे हा काय झाला 9/3/1. पृष्ठफळ कसं असतं त्याचं 9/3/1 चं प्रत्येक 2 भाग असतात. मग 2 गुणिले LB 9×3 = 27 अधिक BL म्हणजे BH 3×1 = 3 अधिक LH 9×1 = 9, 27 आणि 3 30, 30 आणि 9 39 आणि 39 दुनी 78. काय केलं कळतंय का? हे बघ, हा तुमचा क्यूबॉइड आहे, त्याचं हे सूत्र असतंय पृष्ठफळाचं 2 × LB + BH + LH. ठीक आहे, त्यातलं एक L किती आहे 9 आहे, हाईट किती आहे 1 आहे आणि अशी रुंदी किती आहे 3. टाकून घ्या, तुमचं उत्तर काय मिळालं दुसरं 78. एकाचं काय मिळालं 27, एकाचं काय मिळालं. आता 2 स्ट्रक्चर झाले, आता तिसरं पण स्ट्रक्चर तयार होऊ शकतंय. तिसरं स्ट्रक्चर कसं तयार होणार, अख्खे एक एक चंक आहेत ना, किटकॅटचा असं, किटकॅट नाही कॅडबरीचा असं आपण डेअरी मिल्कचा एक एक तुकडा देतो बघा, असं अशी एक माळच टाकली सरळ आपण. ठीक आहे, अशी एक माळ टाकली का, आणि याचे किती पार्ट केले आपण 27 पार्ट केले. याचे किती पार्ट केले 27. मग जर 27 पार्ट केली तर लेंथ किती होणार 27. हाईट किती आहे, एकच तुकडा आहे म्हणजे हाईट किती होणार 1, आणि परत इकडे पण किती होणार 1, ते पण एकच आहे तर एक एक तुकडा. बरोबर, आता ह्याचं पृष्ठफळ काढू, सेम तेच 2 × LB 27 × 27, BH 1 1 1, LH 27, 27 आणि 27 54, 54 आणि 1 55, 55 गुणिले 2 किती आलं रे 110. म्हणजे हे पण उत्तर आलं, हे पण उत्तर आलं, हे पण उत्तर आलं. कळलं? कशावरून आपण 3 स्ट्रक्चर तयार केले. सगळ्यात पहिल्यांदा चांगला क्यूब तयार केला, नंतर आपण हे 3 लाईन गुणिले 9 लाईन केलं, आणि नंतर आपण एकच माळ टाकली आपण 27 ची एक एक क्यूबची. तिसरं स्ट्रक्चर, प्रत्येकानुसार आपल्याला वेगवेगळं उत्तर मिळालं. आणि एकच गोष्ट आहे, पृष्ठफळाचा फॉर्म्युला जास्त काय डोक्यात घेऊ नका. ठीक आहे, त्याला पृष्ठफळाचा फॉर्म्युला येतोय, त्याला हे जमलं पाहिजे होतं. अवघड प्रश्न आहे, पेपर मध्ये स्किप केला तरी चालेल असा प्रश्न होता. चला आता आपल्याला काय करायचं, अँगल ए काढायचा. खूप साधा प्रश्न आहे, हे सेम आहे 80 आहे, त्रिकोणाच्या कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. हे दोन मिळून किती असणार 180 + 80 100, म्हणजे हा एक 50 चा येणार आणि हा एक 50 चा. जमलं, हा 50 चा आला. आता पुढे हा 50 चा आहे आणि हा इथला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तर 50 आणि हे अंतर कोण जे असतात ते अगेन 180 असतात, म्हणजे हा टोटल कोण कितीचा होणार 130 चा. बरोबर, आलो इथपर्यंत आपण. आता हा टोटल कोन 130 चा झाला. आता आपल्याला काय काढायचंय, या कोणाचं काढलं तर आपल्याला ह्याचं निघणार, नाहीतर आपल्याला त्याचं नाही निघत. मग 130 पर्यंत आलो आपण. हा 50 आहे, ही बाजू सेम आहे, ही बाजू सेम आहे, म्हणजे ही पण बाजू सेम असणार, म्हणजे ह्या दोन समद्विभुज त्रिकोण तयार झाला. समद्विभुज त्रिकोण तयार झाला तर याच्या इकडच्याचं आणि इकडच्याचं सेम असते, याचं 130 काढायची गरज नाही. अजून सोप्या पद्धतीने सांगतो, हे दोन म्हणजेच हे दोन असते. समद्विभुज त्रिकोण तयार झाला, याचं 50 आहे म्हणजे ह्या दोघांची सेम असणार, ते 50 आहे म्हणजे हे दोघं मिळून किती असणार 130, दोघं मिळून 130 म्हणजे एक किती असणार 65. हे बरोबर किती आला 65. पुन्हा एकदा लक्ष द्या, एकदम सोपं आहे. 80 आहे, हे दोघं सेम आहे, समद्विभुज त्रिकोण झाला, त्रिकोणाच्या मापाची बेरीज 180 म्हणजे हे दोन्ही मिळून किती असणार 100, दोन्ही मिळून 100 तर एक कितीचा झाला 50. हा 50 आहे, विरुद्ध कोण कितीचा असतो 50. आता हे दोन सेम आहेत,
आणि हा म्हणजेच हा असतोय ना, पॅरलल लाईन्स आहेत, समांतर लाईन्स आहेत, म्हणजे हे दोन्ही पण सेम झाले. म्हणजे या त्रिकोणामध्ये हे दोन सेम झाले तर हा पण समद्विभुज त्रिकोण झाला. मग समद्विभुज झाला, याच्यातला एक 50 आहे, म्हणजे हे दोघं मिळून किती असणार, 180 वजा 50 किती असणार, 130. एक काय असणार, निम्मा. 130 च्या निम्मा काय आलं, 65. तर भूमितीचा प्रश्न. 12.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर समान अंतरावर दुतर्फा फलक लावले. जर फलकांची एकूण संख्या 502 असेल तर एकाच बाजूच्या दोन लगतच्या फलकातील अंतर. खूप भारी प्रश्न आहे. जेव्हा दोनच झाडं असतात रस्त्यावर, एका दोन झाड, तर त्यांच्यामध्ये गॅप कितीचा असतो, 1चा. जेव्हा 3 झाडं असतात गॅप कितीचा असतो, 2चा. आणि गॅप म्हणजे त्या रस्त्याचा अंतर किंवा त्या डिस्टन्स, बरोबर. जेव्हा 4 झाडं असतात तेव्हा गॅप किती आहे, 3. म्हणजे जेवढी झाडं गॅप त्याच्यापेक्षा 1 ने कमी, डिस्टन्स त्याच्यापेक्षा 1 न कमी असते, बरोबर. मग त्यांनी काय केले रे, रस्त्यावर दुतर्फा झाडं लावली. किती झाडं लावली, 502. 502 जर असा हा रस्ता आहे, दुतर्फा झाडं लावलेत 502, तर एका बाजूला किती लावलेत रे झाडं, एका बाजूला 2 दुनी 4 उरला 1, 2 पंचे 10 उरला 1, 2 दुनी 4 2 पंचे 10 2 1 2. आता एका साइडला किती लावली झाडं, 251. मगाशी आपलं ठरलेलं, 2 झाडं असतील तर गॅप कितीचा, 1चा. 3 झाडं असतील तर गॅप कितीचा, 2चा. तसंच 251 झाडं असतील तर गॅप कितीचा असणार रे, 250चा. म्हणजे गॅप म्हणजेच काय, तो रस्ता कितीचा असणार आपला, 250 गॅपचा रस्ता असणार. आता त्यांनी काय म्हटलंय, 12.5 किलोमीटरचा रस्ता आहे, 12.5 किलोमीटरचा रस्ता आहे, म्हणजेच काय रे, 12,500 मीटरचा रस्ता आहे. आणि आपले गॅप किती आहेत त्याच्यात, 250. एक गॅप म्हणजे दोन झाडांमधलं अंतर, 12,500 टोटल डिस्टन्स आहे, टोटल गॅप किती आहे, 250. याचं उत्तर एका गॅपचं अंतर कळेल, म्हणजे दोन झाडातील अंतर कळेल. बघा असं आहे. तर असे 250 गॅप आहेत, रस्ता आहे 12,500 चा, 12,500 भागिले 250 गॅप, म्हणजे एका गॅपचं उत्तर. एका गॅपचं उत्तर म्हणजेच दोन झाडातील किंवा दोन फलकातील, फलक आहेत, सॉरी मी झाड म्हणतोय मगापासून, फलक आहे. तर किती अंतर असणार मग, 25 5 600, 25 0 0, 50 मीटरचं अंतर असणार. आणि जिथं जिथं पोरं चुकणार, हे सगळे ऑप्शन दिलेले असतात A to Z. तुम्ही डायरेक्ट 502 घेतलं ना, 502 दुतर्फा लावलेत बाळांना झाडं, रस्त्याची लांबी एकच असते, ही तशी 201 लावली आपण, सेम 251 लावली, तशीच वर 251 असणार. त्यामुळे त्याला जर तुम्ही भागिले 502 वगैरे काय करायला बसला तर मग त्याचे निम्मी निम्मी पण उत्तर दिलेत बघा. 50.5 चे निम्म 25.25 आणि 50 चे निम्म 25. सगळ्या पद्धतीने चुकवले. पोरग जिथं जिथं चुकल तिथे तिथं उत्तर आहेच ते. मग आल्यावर आपण कॉन्फिडन्स मध्ये असतो की सगळं बरोबर आहे. पुढे, सविताने सोमवारी 2.15 तास आणि मंगळवारी 1.5 तास असा एकाडे एकूण 5 दिवस अभ्यास केला. तर तिचा एकूण अभ्यास 2 पॉइंटच आहे, कोलन नाही. मग 2.15 सोमवारी, परत 1.50, परत 2.15, परत 1.50, परत 2.15 केला का 5 दिवस अभ्यास. आता 5 ते 15 चालेल, 1 5 आणि 6 आणि 7 आणि 5 12 आणि 2 14, चालेल 1 2 आणि 3 4 6 7 2 9.45 तास अभ्यास केला. 9.45 म्हणजे काय, 9 तास 45 मिनिटं असते का, नाही. 1.5 म्हणजे 1.5 तास असतो, म्हणजे 1 तास 50 मिनिटं असतं का, नाही. हे किती असतं, 1 तास 30 मिनिटं असतं. 1.5 तास म्हणजे 1 तास 30 मिनिटं ना. पॉइंट सिस्टीम वेगळी आहे, घड्याळची सिस्टीम वेगळी आहे. थोडक्यात आपण या पॉइंटला काय करत असतो, ह्या पॉइंटला 60 ने मल्टिप्लाय करतो. म्हणून बघा 0.5 गुणिले 60 केलं की आपल्याला काय मिळतंय, 30 मिनिटं मिळते. सेम 9 तास तर पूर्ण आहेतच, पण या पॉइंट 45 ला आपण कितीने मल्टिप्लाय करणार, 60 ने मल्टिप्लाय करणार. किती येते मग, 0 6 पंचे 30, 6 चौक 24 आणि 3 27, 1 2 1 2, म्हणजे किती मिनिटं झाली, 27 मिनिटं. म्हणजे 9 तास 27 मिनिटं. पॉइंट 45 तास म्हणजे किती असते, 27 मिनिटं. 9 तास 27 मिनिटं आहे का कुठे, कुठेच नाही. आता 9 तासाचं पण आपण मिनिटात करू. 9 तास म्हणजे किती मिनिटं, 9 7 54 540 मिनिटं आणि ही 27 मिनिटं, म्हणजे टोटल किती झाले, 540 अधिक 27, 527 मिनिटे. 527 मिनिटे, सॉरी 540 आणि हे 4 567
मिनिट आहे. कळालं? एकदम सिंपल प्रश्न होता, पॉइंट वाला कळालं पाहिजे तुम्हाला. 1:30 वाजता या हे असं पण घेतलंय ना 1.3. 1.3 म्हणजे 1.5 नसतंय, तर तुम्हाला एक तर 1:30 वाजता या लिहायचं असेल तर 1.5 लिहा, नाहीतर 1.3 लिहायचं असेल तर 1.3 चा अर्थ काय घेणार माहिती आहे का? जर समोरचा मॅथ्स मध्ये हुशार असेल तर तो अर्थ घेणार 1 तास 60 न गुणायचं आहे, म्हणजे 1 तास 18 मिनिटे. या 0.3 ला 60 गुणा सायंत्रिक 18. कळलं? छोट्या छोट्या गोष्टी चुकायच्या नाहीत. शेजारील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? त्रिकोण मोजायचे आता आपल्याला. किती आहेत त्रिकोण बघा, छोटे छोटे मोजू. 1 2 3 4. 4 छोटे त्रिकोण. परत हे वाले 5. परत अजून कुठला आहे? हा वाला 1 2 3 मिळून तो किती झाला? 6. आणि परत हा सगळा मिळून बघा तो किती झाला? 7. आता का ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, याला काही शॉर्टकट नसतो, ते फॉर्म्युले वगैरे सिमेट्रिक आकृत्यांना असतात. तुम्ही जे फॉर्म्युले बघता ते बाकीचे तुम्हाला मॅथमॅटिक्स करावे लागतात. चला हा एक प्रश्न आहे, ट्राय करा जरा. त्याला सिंपल गुणाकार करून जरी केलं तरी चालतंय, नाहीतर आपण हे करून केलं तरी चालतंय. बघू आपण. 1.6 गुणिले 1.6 ला मी तसंच लिहितो, वजा 0.8 गुणिले 1.6 वजा 0.8 किती येते? 0.8. ठीक, खाली आलो. 0.8 वजा 1.6 किती आलं? वजा 0.8. आणि हे अधिक चिन्हामध्ये 2 वजा 0.4 किती आलं? 1.6. नंतर पुढच्या ह्याच्यात 1.6 वजा 0.8 किती आलं? 0.8. अधिक 2 वजा 0.4 किती आलं? 1.6 झालं. मी आता काय करतो, या 1.6 ला मी a टाकतो आणि 0.8 ला b टाकतो. हे आता a into a square minus b into b square अपॉन हे काय असते? a minus b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय a plus b, आणि वरच्याचं पण सूत्र काय असते? a square minus b square मध्ये म्हणजे पण काय असते? a minus b a plus b. आणि खाली पण काय आपलं तेच आहे, म्हणजे वरचं खालचं काय होणार? कॅन्सल होणार. उत्तर किती येणार? 1. एनीथिंग अपॉन एनीथिंग किंवा n अपॉन n काय असते? गुणाकार करून जरी केलं तर ते उत्तर येतं, पण खूप वेळ जातो. एक बाग आणि एक स्टूल यांची एकूण किंमत किती आहे? 1525 आहे. एक बाग प्लस एक स्टूल यांची एकूण किंमत 1525 आहे. बाकापेक्षा स्टूल 425 रुपयाने स्वस्त आहे. स्टूल स्वस्त आहे म्हणजे बाक महाग आहे, म्हणजे बाक वजा स्टूल किती आहे? 425 आहे. तर दोन बाकांची किंमत विचारली, तर आपण काय करायचे? यांची बेरीज करू. प्लस s मायनस s कॅन्सल. b प्लस b 2b इज इक्वल टू 5 आणि 5 10, 2 2 4 आणि 5 15 आणि 4 19. दोन बाकांची किंमत किती आहे? 1950. दोन बाकांची. या क्रियेचे उत्तर खालीलपैकी काय असू शकेल असं विचारले. कुठलं उत्तर असू शकेल याचं? आता 2 स्टार स्टार 4 आणि स्टार 8 असं आहे आपल्याकडे. थोडक्यात एक 4 अंकी संख्या. मी सगळ्यात लहान 4 अंकी संख्या देतो 1000 आणि परत एक 3 अंकी संख्या, मी सगळ्यात लहान 3 अंकी संख्या देतो 100. याचं उत्तर काय येतं? याचं उत्तर येतं 3 2 5 0. 1 लाख येतं उत्तर. म्हणजे कमीत कमी 3 अंकी संख्या घेतली, लहानात लहान 3 अंकी संख्या, लहानात लहान 2 अंकी संख्या, त्यांच्या गुणाकाराचं उत्तर किती येणार आहे? 3 आणि 3 6 अंकी संख्या येणार आहे. बरोबर? म्हणजे ह्याच्यापेक्षा तर मोठंच येणार. कमीत कमी वाल्यांचं जेवढे येतंय तर 6, तुमच्याकडे 6 आकडे असलेच पाहिजेत. बरोबर? आता 8 × 32 एकच स्थानाला काय पाहिजे? 2 पाहिजे. हा आन्सर येईल का मग? हे नाही. परत हे आन्सर येईल का? नाही. राहतो प्रश्न कशात? याच्यात आणि याच्यात.
हे किती आकडे रे 5 आकडे हे उत्तर येईल का कधी नाही म्हणजे हा पण कट झाला आन्सर काय गुणाकार करतोय त्यात व्हॅल्यू टाकतोय स्टारची त्याची काही गरजच नाही मी लहानात लहान 4 अंकी संख्या लहानात लहान 3 अंकी संख्या यांचा गुणाकार केला तो किती अंकी आला पाहिजे 6 अंकी आला पाहिजे 6 अंकी असले तर हे उत्तर येईल कधी नाही आणि बाकीचे दोन काय कट केले 832 एकक स्थानाला तर 2 आलंच पाहिजे ठीक आहे सो ऑप्शन नंबर 2 हा काय एवढा करेक्ट नाहीये प्रश्न कारण खूपच हे दिसते मी थोडंसं लिहून आणले त्यानुसार याचं उत्तर सांगतो फक्त तुम्हाला शिरूड गावातील पुरुष लोकसंख्या याने काय विचारले शिरूड गावातील एकूण साक्षर व्यक्ती तर शिरूड इथे हे इथपर्यंत आलो तर शिरूड गावातले एकूण साक्षर व्यक्ती अंदाजे किती आहेत 8900 पुरुषवाले हे बघा इथे थोडंसं खाली आहे म्हणून मी 8900 घेतो आणि स्त्रिया किती आहेत त्यांच्यातल्या स्त्रिया डॉट 6500 शिरूड गाव स्त्री आहे बघ हा वाला हे डायरेक्ट मध्ये येतंय ना हे डॉट काय आलं 6500 एवढं आलेख त्यांनी गिजबिज काढा केलंय त्यामुळे जास्त अंदाज येत नाही सो टोटल किती झाले हे 209514 874 ने 15000 जमलं हे झाले 15400 शिरूर गावातील एकूण साक्षर व्यक्ती विंचूर गावातील एकूण साक्षर व्यक्तीच्या आता विंचूर इथे विंचूर गावातील पहिल्यांदा आपण पुरुष बघू इथं ते येते 7500 आणि नंतर विंचूर गावातील स्त्रिया बघू त्या इथे तिथं थोडेशा वर आहेत ते मग त्याला आपण काय करू 5700 ठीक आहे 7500 आणि 5700 5500 चे थोड्या वर 5700 तर 00 75 12 75 12 ने किती झालं ते 13200 तर किती पट आहे विचारले तर 132 वर 154 दोन शून्य गेले आता एकेकाने बघत बसू आपण दोननेच भागू पहिल्यांदा 22 सख्ख 32 असेल 22 सख्ख 54 असेल 22 चा फरक आहे 22 सख्ख 32 असेल 22 सख्ख 54 असेल म्हणजे काय झालं हे 6 1 6 1 उरला 1.1 हा प्रश्न पेपर मध्ये जास्त क्लिअर असेल आता मला जशी पीडीएफ मिळाली त्याच्यावरून मी हे काढले हा एक प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे कारण हा गणिताचा प्रश्न नाही गणित शिकवायचं कसं त्याच्यावरचा प्रश्न आहे नाहीये माझा याचा अभ्यास प्रयत्न नाही केला शोधायचा उत्तर तर ज्यांना येत आहे जे शिक्षक भरतीचा अभ्यास करतात त्यांनी थोडंफार एक 4 वाक्यात मला सेंड केलं तरी चालेल हा माझा नंबर आहे ज्यांना कोर्स लावायचा आहे त्यांनी या नंबरवर नक्की मला विचारा माहिती कोर्स लावा याचं उत्तर पाठवा तुमचे काय शंका असतील डाऊट असतील कोर्स नाही लावला तरी विचारा ठीक आहे कोर्स लावायचा असेल तर एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये टेट अंकगणित बुद्धिमत्ता असा आपला कोर्स आहे तो तुम्ही जॉईन करू शकता असं त्याचं पोस्टर आहे तर हा तुम्ही कोर्स जॉईन करा लिंक सगळ्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय हा माझा नंबर आहे याच्यावर तुम्ही मला डाऊट विचारू शकता सेम असाच आपण बीएमसीचा आणि आरआरबी एनटीपीसीचा सुद्धा कोर्स लॉन्च केलेला आहे त्याच्यात पण सेम असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील आणि बीएमसीच्या कोर्समध्ये बीएमसीचे पीवायक्यू असतील आणि आरआरबी एनटीपीसीच्या कोर्समध्ये आरआरबीचे पीवायक्यू असतील तर ज्यांना कुठलाही कोर्स जॉईन करायचा असेल किंवा तुमच्या मित्रांना त्यांनी मला कधीही कॉल करू शकता तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल धन्यवाद हे लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या सर्व मित्रांना